नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आले तो म्हणजे इयत्ता 9वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 यातील आपण पहिले 3 क्वेश्चन मागच्या भागामध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. तर आज आपण ट्राय करतोय क्वेश्चन नंबर 4 आणि बाकीचे राहिलेले सर्व क्वेश्चन. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा क्वेश्चन नंबर 4 काय. A is the set of 1, 3, 2, 7. Then write any 3 subset of set A. आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ए सेट दिलेला आहे 1, 3 to 7 आणि याचे कोणतेही 3 सबसेट आपल्याला लिहायचे. ओके, सबसेट म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे. सबसेट म्हणजे काय असतं. सपोज आपण लिहिलं ए इज सबसेट ऑफ बी, म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो की ए मधील सर्वचे सर्व घटक बी मध्ये पाहिजेत, राईट ना. सेम त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने सेट लिहायची की त्याचे सर्व एलिमेंट हे याच्यापैकीच पाहिजेत. म्हणजे पहा आपण एखादं एक्झाम्पल लिहू. सपोज समजा बी सेट मी लिहितोय, काय पाहिजे, बी मधील जे एलिमेंट सर्व याच्यापैकीच पाहिजे. म्हणजे आपल्याला समजा म्हणता येईल 1, 3 याच्यामध्ये 2च एलिमेंट घेतले, म्हणजे बी हा काय झाला, ए चा सबसेट झाला, राईट ना. बी सबसेट ऑफ ए. त्यानंतर दुसरं तुम्ही तुमच्या मनाने कोणतं पण एक्झाम्पल लिहू शकता. सपोज सी द सेट ऑफ, त्याच्यामध्ये समजा मी लिहिलं 1, 2, 7 एवढे एलिमेंट लिहिले 1, 2, 7. हा एक त्याचा काय झाला, सी इज द सबसेट ऑफ ए. समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं, डी इज द सेट ऑफ सपोज 2, 7. दॅट्स इट. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर त्याचे सबसेट तयार करू शकता. जसं की 5 हा सुद्धा त्याचा काय सबसेट आहे. ओके, तर पहा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, कोणतेही 3 सबसेट लिहायचे, तर अशा पद्धतीने लिहायचे. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आपल्याला काय करायचे, सबसेट रिलेशन लिहायचे. आपल्याला काही सेट दिलेले आहेत. पहा पहिला सेट आहे पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. नेक्स्ट एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. I is the set of all residents in Indore. Then D is the set of all residents in India. And H is the set of all residents in Maharashtra. अशा पद्धतीने आपल्याला सेट दिलेले. तर आपल्याला काय करायचे, कोण कोणाचा सबसेट आहे ते लिहायचे. तर याच्यामध्ये आपल्याला सबसेट म्हणजे काय ही गोष्ट सर्वांना माहिती असते, राईट ना. सबसेट म्हणजे काय, एखाद्या संचाचा उपसंच असणे म्हणजे काय, एखाद्या सेटचा सबसेट असणं म्हणजे काय, जो काही सबसेट आहे त्याच्यामध्ये सर्वचे सर्व एलिमेंट त्या मोठ्या सेट मध्ये पाहिजे की न्यूट्रल सेट मध्ये पाहिजे. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पी हा सेट कशामधला आहे, पुणे येथील रेसिडेंटचा आहे. ओके, तर आपण काय करू, याच्यामध्ये जर विचार केला तर पहा पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, इंडिया आणि महाराष्ट्र याचे जर आपण थोडस टी डायग्रामने जर आपण क्लासिफिकेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल सर्वात टॉप मोस्टला कोण असणार आहे, इंडिया असणार आहे, राईट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 आपल्याला स्टेट दिलेले आहेत. कोणते 2 स्टेट दिले, एक दिले एमपी म्हणजे मध्य प्रदेश दिलेले आहे आणि दुसरं आपल्याला दिलेले महाराष्ट्र. असे 2 स्टेट दिलेले आहेत, बरोबर ना. त्याच्यानंतर आपल्याला 2 सिटी दिलेले आहेत. पहा या ठिकाणी इंदोर एक सिटी दिली आणि पुणे. तर पुणे कुठे येते, पहा पुणे महाराष्ट्रामध्ये येत आहे. पुणे सिटी कुठे येते, महाराष्ट्रामध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये कोणती सिटी येते, इंदोर, हे आपल्याला माहिती आहे. याच्या ठिकाणी आपण इंदोर. आता आपण काय करू, हे जे सिटी किंवा स्टेट किंवा आपला कंट्री आहे त्यांना जे सेटने डिनोट केले त्याचे आपण नावं लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला सबसेट लिहायला सोपं जाणार आहे. जसं की आपल्याला पुणेसाठी पी सेट दिलेले, पहा आपण याच्यामध्ये लिहू पी. त्यानंतर यम हा जो सेट आहे तो मध्य प्रदेश साठी आहे, आपण याला म्हणू यम. त्याच्यानंतर आय हा सेट आहे इंदोर साठी, तर इंदोर साठी आपण लिहू आय. त्यानंतर या ठिकाणी पहा इंडियासाठी सेट दिलेला आहे बी, बी सेट आपण लिहू या ठिकाणी बी. त्यानंतर पुढे आपल्याला एच हा सेट दिलेला आहे महाराष्ट्रासाठी, म्हणजे या ठिकाणी आपण लिहू एच. आता याच्याकडून तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल की कोण कोणाचा सबसेट आहे. सबसेट म्हणजे तो सेट छोटा असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामध्ये सर्वचे सर्व एलिमेंट त्या मोठ्या सेटमध्ये असतात ज्याचा सबसेट होतो त्याच्यामध्ये. जसं की या ठिकाणी तुम्ही पहा इंदोर हा जो आहे आय सेट आहे, इंदोर मधील सर्वचे सर्व रेसिडेंट असणार आहेत ते एमपी मधील पण असणार आहेत, राईट ना. म्हणजे आपल्याला म्हणता येईल आय इज सबसेट ऑफ यम. ओके, पहिलं रिलेशन सांगता येईल आपल्याला आय इज सबसेट ऑफ यम. त्याच्यानंतर अजून आपल्याला म्हणता येईल आय हा कोणाचा सबसेट आहे, इंडियाचा पण सबसेट आहे. इंदोर जे एमपी मध्ये आहेत म्हणजे ते इंडियामध्ये पण आहेत, राईट ना. म्हणजे इंदोर इज सबसेट ऑफ इंडिया, म्हणजे आपल्याला म्हणता येईल आय इज सबसेट ऑफ बी, राईट. सेम त्याच पद्धतीने आपण जर विचार केला मध्य प्रदेशचा यमचा जर विचार केला तर आपल्याला म्हणता येईल यम इज सबसेट ऑफ बी. यम हा बी चा सबसेट आहे, यम इज सबसेट ऑफ बी. त्यानंतर आपल्याला पहा पुढे इकडच्या बाबतीत जर पाहिलं तर पुणे इज सबसेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे पी इज सबसेट ऑफ एच, पी इज सबसेट ऑफ एच. त्यानंतर आपल्याला अजून काय सांगता येईल, पी इज ऑल्सो सबसेट ऑफ बी, पी इज सबसेट ऑफ बी, कारण पुणेमधील जे रेसिडेंट आहेत तेच म्हणजे इंडियामधील रेसिडेंट आहेत, राईट ना. ओके, पी इज सबसेट ऑफ बी. त्यानंतर एच च्या बाबतीत पहा महाराष्ट्र इंडियामध्येच आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल एच इज सबसेट ऑफ
बी. अशा पद्धतीने आपल्याला सबसेट रिलेशनशिप लिहायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला एक गोष्ट माहिती की प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. म्हणजे तुम्हाला म्हणता येईल आय इज सबसेट ऑफ आय, किंवा एम इज सबसेट ऑफ एम, बी इज सबसेट ऑफ बी, किंवा पी इज सबसेट ऑफ पी, एच इज सबसेट ऑफ एच. अशा पद्धतीने पण आपल्याला म्हणता येईल. तर हे जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यातला फर्स्ट आपण त्याचा आन्सर हे अशा पद्धतीने लिहिणार आहोत. ओके. त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे व्हिच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर द अबव सेट. आपल्याला हे जे काही सेट दिलेले आहेत पी एम आय बी एच या सेट मध्ये तुम्हाला युनिव्हर्सल सेट म्हणून कोणता सेट घेता येईल किंवा कोणता सेट युनिव्हर्सल सेट असेल असं तुम्हाला वाटतं. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, असा सेट की बाकीचे सर्व सेट त्याच्यामध्ये सामावलेले असतात, तो युनिव्हर्सल असतो, राईट ना. त्यामुळे या ठिकाणी यांच्या बाबतीत जर कंपॅरिझन केलं तर तुमच्या सहज लक्षात येईल इंडिया इज युनिव्हर्सल सेट, कारण बाकीचे सर्व सेट याच्यामध्ये सामावलेले आहेत. ओके. तर आपण म्हणणार युनिव्हर्सल सेट कोणता घेणार, युनिव्हर्सल सेट इज सेट बी, कारण बी सेट म्हणजे कोण, इंडिया, राईट ना. तर सेट बी हा युनिव्हर्सल सेट आपण घेणार. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below. आपल्याला काही सेट दिलेले आहेत, तर या सेट साठी युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला कोणता सेट घेता येईल अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर पहा त्याच्यामध्ये सेट कोणते कोणते. पहिला सेट दिलाय A is the set of multiples of 5, B is the set of multiples of 7 and C is the set of multiples of 12. म्हणजे काय, पहिला जो सेट आहे A हा 5च्या पटीमध्ये असणाऱ्यांचा संच आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल ए सेट जो आहे तो आपल्याला लिस्ट मेथड मध्ये लिहिता येईल, कारण हा काय दिला आपल्याला सेट बिल्डर फॉर्म किंवा आपण त्याला म्हणतो गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेला आहे. ओके, रूल मेथड मध्ये. तर त्याचा आपण लिहिलं काय होणार आहे 5, 10, 15 अशा पद्धतीने ते वाढत जाणार आहे ना. मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजे 5च्या पटीमध्ये असणारा सेट आहे. त्यानंतर बी सेट कसा आहे, सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 म्हणजे 7च्या मल्टिपल मध्ये असणार, म्हणजे थोडक्यात 7च्या पाड्यामध्ये असणार आहे. तर तो आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, राईट. 7, 14, 21 अशा. त्यानंतर सी सेट आहे सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12 म्हणजे त्याला आपल्याला कसं म्हणता येईल, तो 12च्या पाड्यामध्ये 12, 24, राईट. त्यानंतर 36 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता हे जे 3 सेट आहेत ए बी सी, या 3 सेट साठी युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, या तिन्हीच्या जे काही इलेमेंट आहे ते त्याच्यामध्ये सामावलेले असेल अशा प्रकारचं जर आपल्याला सेट फाइंड आउट करायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल हे सर्व कोणते नॅचरल नंबर्स आहेत. म्हणजे आपल्याला म्हणता येईल युनिव्हर्सल सेट हा नॅचरल नंबर पण घेऊ शकतो आपण होल नंबर पण घेऊ शकतो, म्हणजे कोणताही घेऊ शकतो ज्याच्यामध्ये हे सर्व इन्क्लूड असतात, राईट ना. मग तुम्ही नॅचरल नंबर म्हणा, होल नंबर्स म्हणा, किंवा इंटिजर्स म्हणा, किंवा तुम्ही रॅशनल नंबर्स म्हणू शकता, किंवा रिअल नंबर्स, कोणताही सेट घेतला तरी चालेल. तर आपण या ठिकाणी याचा आन्सर लिहू पहा. युनिव्हर्सल सेट घेता येईल आपल्याला, तो म्हणजे सपोज सेट ऑफ नॅचरल नंबर, राईट. सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा तुम्ही होल नंबर्स म्हणा, कोणताही घेतलं तरी चालेल, कारण या सर्वांमध्ये ह्या संख्या काय होतात इन्क्लूड होत असतात, त्याच्यामुळे आपल्याला कोणताही सेट घेता येईल. त्यानंतर पहा पुढे सेकंड आहे. सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये सांगितलंय पी इज द सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4 म्हणजे 4च्या पटीमध्ये असणारे इंटिजर्स सांगितलेत आपल्याला. त्यानंतर टी सांगितलंय सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स, सर्व वर्ग समसंख्या सांगितल्या. तर हा पी अगोदर सेट आपण काय करू, लिस्ट मेथड मध्ये लिहून घेऊ. पी सेटचा जर विचार केला तर मल्टिपल्स ऑफ 4 बट दे आर इंटिजर्स घ्यायचे जे मल्टिपल्स ऑफ 4 मध्ये असणार आहे. इंटिजर्स मध्ये मग पॉझिटिव्ह नंबर्स पण येतात, निगेटिव्ह नंबर्स पण येतात आणि 0 पण येतो, राईट ना. म्हणजे आपल्याला म्हणता येईल समजा इकडे -8 इकडे वाढत पण जाणार आहे, समजा -4, 0, त्यानंतर इकडे 4, त्याच्यानंतर 8 अशा पद्धतीने इकडे वाढत जाणार आहे. 0 सुद्धा कसं आहे 4च्या मल्टिपल मध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल -8, -4, 0, 4, 8 म्हणजे 4च्या पटीमध्ये असणारे सर्व इंटिजर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत, राईट. त्याच्यानंतर पुढे सांगितले सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स म्हणजे काय, इव्हन स्क्वेअर नंबर्स आपल्याला पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या पाहिजे ती, परंतु कशी पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे. तो सेट आपण टीने डिनोट केलेला आहे आणि मग तो आपल्याला सांगता येईल. जसं की वर्ग संख्या जर विचार केला आपण 1, 4 त्याच्यानंतर 9 ह्या वर्ग संख्या आहेत, परंतु आपल्याला समसंख्या पाहिजेत. म्हणजे आपण कोणती घेणार आहे, फक्त 4 घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल जसं की 16 आपल्याला सांगता येईल, बरोबर ना. 4 हा 2चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 4चा वर्ग 16, त्याच्यानंतर 6चा वर्ग 36 अशा पद्धतीने आपल्याला पुढे सांगता येईल या संख्या, राईट ना. याला माहिती आपण इव्हन स्क्वेअर नंबर्स आपल्याला म्हणता येईल. इव्हन नंबर्स पण आहेत आणि स्क्वेअर नंबर्स पण आहेत. म्हणजे ह्या दोन्हीसाठी आता आपल्याला युनिव्हर्सल सेट डिसाइड करायचा आहे.
तर बघा तुमच्या लक्षात येईल हे सर्व नॅचरल नंबर आहेत, हे सर्व इंटिजर्स आहेत आणि इंटिजर्स मध्ये नॅचरल नंबर इन्क्लूड होत असतात, राईट ना. म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी जर युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचा ठरला तर आपण याला इंटिजर लिहू शकतो, आपण होल नंबर नाही लिहू शकणार. कारण का, होल नंबर मध्ये मायनस इन्क्लूड होत नाही, राईट ना. किंवा नॅचरल नंबर पण नाही लिहू शकणार आपण, कारण त्याच्यामध्ये हा 0 आणि मायनस इन्क्लूड होत नाही. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, पी आणि टी साठी युनिव्हर्सल सेट इंटिजर. युनिव्हर्सल सेट याचा आन्सर लिहू आपण, युनिव्हर्सल सेट इट शुड बी सेट ऑफ इंटिजर्स. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला युनिव्हर्सल सेट जो आहे तो डिसाइड करता आला पाहिजे. ओके, त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. लेट सेट A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, तुमच्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थी आहेत तो जे टोटल विद्यार्थी म्हणजे एक युनिव्हर्सल सेट म्हणून घ्या, म्हणजे ऑल द स्टुडंट्स. ओके, युनिव्हर्सल सेट आपल्याला लिहिता येईल, युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणता येईल ऑल स्टुडंट, राईट. जे काही 100% जे काही स्टुडंट आहेत ते सर्व स्टुडंट म्हणजे ऑल स्टुडंट हा युनिव्हर्सल सेट आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली, सेट ए बी द स्टुडंट्स हु सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथमॅटिक्स. म्हणजे बी हा जो सेट आहे, सेट बी आपल्याला सांगता येईल, सेट बी काय सांगता येईल, स्टुडंट्स हॅव्हिंग 50% ऑर मोर मार्क्स. 50% ऑर मोर मार्क्स असे विद्यार्थी ज्यांना 50% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे आहेत त्या विद्यार्थ्यांचा संच म्हणजे आपल्याला सेट बी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला विचारले, राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे ए सेटचा कॉम्प्लिमेंट लिहायचा. सॉरी, या ठिकाणी सेट बी नाहीये, आपल्याला सेट एच आहे, बी नाही. सेट ए जो आहे तो म्हणजे 50% ऑर मोर मार्क्स मिळवलेला विद्यार्थी. तर आपल्याला ए कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कसा लिहितो तो आपल्या सर्वांना माहिती. जसं की या ठिकाणी पहा, हा समजा एक युनिव्हर्सल सेट दिलेला असतो आपल्याला. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादा सेट घेतला आपण ए सेट, तर ए सेटहून राहिलेले सर्व एलिमेंट जे की युनिव्हर्सल सेट मध्ये असतात, म्हणजे ह्या बाहेरच्या भागामध्ये जे एलिमेंट आहेत तर आपल्याला म्हणता येईल ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए सोडून राहिलेले सर्व परंतु ते युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे असे सर्व एलिमेंट हा ए कॉम्प्लिमेंट असतो. आता या ठिकाणी पहा, ए सेट काय सांगतोय की 50% आणि 50% पेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी म्हणजे ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे ते सोडून कोणते विद्यार्थी राहिले, 50% पेक्षा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी राहिले. म्हणजे आपल्याला म्हणता येईल ए कॉम्प्लिमेंट सेट ऑफ स्टुडंट हु सिक्युअर किंवा हु स्कोर म्हणता येईल, हु सिक्युअर लेस दॅन 50% मार्क्स, 50% मार्क्स इन मॅथमॅटिक्स. लक्षात आले मित्रांनो. पहा, ए सेट आपल्याला सांगितलं होतं 50% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी, तर त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ते सोडून बाकीचे सर्व विद्यार्थी असा होतो. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 50% पेक्षा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी म्हणजे सेट ऑफ स्टुडंट हु सिक्युअर किंवा स्कोर लेस दॅन 50% मार्क इन मॅथमॅटिक्स. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आज आपण काय केलेलं, प्रॅक्टिस सेट 1.3 राहिलेला सर्व भाग कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले त्यांचं खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या मित्रांना शेअर करू शकता. धन्यवाद.